म्हणजे बाबा आहे ना, कुणासाठी काय करतात ते तुम्हाला नाही कळणार. कधी कळणार? सगळ्या झाल्यानंतर कळणार. काही कशासाठी केला. अच्छा, मी काय वैद नाही का, मी काय एवढं शिकलेलं नाही, मी काय डॉक्टर नाही, पण जर का मी बिमारीवर ग्रंथ लिहिला, त्याला ग्रंथच म्हणू शकतो आपण, 108 बिमाऱ्यांचा विलाज लिहिला आणि लोक आज त्याला वापरतात आणि त्यांना साक्षरता फरक पडतो. आणि डॉक्टर लोक येतात कार्यक्रमला, डॉक्टर लोक येतात विचारायला, हे कोण करू शकतो? हे सद्गुरूच करू शकतो. मी बाबांना विचारतो, बाबा काय करू? बाबा म्हणतात जरा सांग हे करायला. आता चांगलं आठवण आली, पोट दुखण्याचं आहे ना, एक कहाणी सांगतो. मला परवीन इसके पेट में है ना 10 साल से दर्द करता है. जाम लोक डॉक्टराकडून दवा घेतली, सगळे हे केले, काय होत नाही. वैद कडून घेतला, डॉक्टरकडून सगळ्याकडून घेतला, काय होत नाही. म्हटलं तेरे घर का माले के ऊपर एक कुर्सी पड़ा है जिसका 3 पैर है, वो निकाल, वो तोड़ के जलाओ. तर त्यांनी बायकोला सांगितलं उसको तोडो और जलाओ. आणि त्यांनी त्याच्यात काहीतरी घासलेट बिटलेट टाकून आग लावली. त्याने तिकडे आग लावली ना, इकडे याच्या पोटात थंड वाटतो. अरे बोलते मेरा पेट ठंडा हो रहा है, मेरा पेट ठंडा हो रहा है. अरे बोलते रुक, तेरा दर्द बंद हो रहा है. तर दादा, आपले लास्टचे 2 जे पार्ट आपण अपलोड केले, साईबाबाचे तुम्ही जे अनुभव सांगितले, त्या सकट जे लोकांना मध्ये मध्ये रेमेडीज पण तुम्ही सांगितलेत, तर ते बरेच लोकांना आवडलेत आणि कॉमेंट्स खूप छान आहेत आपल्या पॉडकास्टवरती. तर आजचा पण जो पॉडकास्ट आहे, लोकांचे कॉमेंट्स होते की त्यांना अजून अनुभव ऐकायचे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये पण आपण थोडे अनुभव शेअर करू, त्या सकट मध्ये मध्ये तुम्ही तर रेमेडीज द्यालच. तर आज काय असणार आहे अनुभव? ओम साईराम. ओम साईराम. अनुभवाचं कसं आहे का, 1990चा मी तुम्हाला अनुभव सांगितला का, बाबाची भेट कशी झाली. त्यानंतर मी जेव्हा जेव्हा शिर्डीला जायचो, बरोबर आहे ना, तेव्हा बाबा काहीतरी कामाला लावायचे, काहीतरीच, म्हणजे माणूस विचार नाही करत असं कामाला लावणार. आणि बाबा कुणासाठी काय करतात आपल्याला माहित नाही. बरोबर, हो. असं होतं फार वेळाला. आता एक वेळाची गोष्ट अशीच आहे ना, म्हणजे आता तुम्हाला गोष्ट सांगायला बसलो ना का तुम्हाला असं वाटेल काय काय याच्या जीवनात काय चाललंय, म्हणजे एवढं सोपं नाही, त्याला आपण करून घेणं सोपं नसतं. एक दिवस मी बसलो होतो द्वारका माईला. कदाचित ती ज्याच्या मी विषय सांगतो कदाचित ते ऐकती, पण आता तो वयस्कर असतील, पण त्यांना ते आठवण येईल. तर आपण द्वारकामाईमध्ये गेलो ना का, तिकडे एक खांबा आहे बाबाचा. ते चूल आहे आणि एक खांबा आहे, त्याला टेकून बाबा बसायचे जेवण बनवायला. का मी तिकडे बसलो होतो आणि तेवढ्यात माझ्या बाजूला येऊन आहे ना एक बाई बसली आणि त्याच्या बाजूला एक पोरगी. हे जी गोष्ट मी म्हणतो ना, त्या टायमाला मी पण एकदम यंग होतो 90ला, कारण 30 वर्ष अगोदरची गोष्ट आहे का. आणि ती पोरगी पण समजा माझ्याच वयाची, आणि ती त्याच्यात त्या बाजूला बसली. थोड्या वेळात बाबांचा आवाज आला. बाबा म्हणतोय त्याचा हात धर. आणि म्हटलं कुणाचा? अरे ते पोरीचा हात धर बोलतो. अरे म्हटलं काय बाबा, लोक काय म्हणतील हात धरायचा म्हणजे. अरे धर म्हणतो ना. आता माणूस कसं असतं, गोंधळात येतो, आपण ओळखत नाही काय नाही, त्याचा हात कसं काय धरायचा. मग मी काय आयडिया केली, मी त्या बाईला सांगितलं म्हटलं तुमच्या ते पोरीचा हात माझ्या हातात द्या. का त्यांनी पण सहज उचलून दिला आणि मी धरला. आणि बाबा म्हणाले का माझं नामस्मरण कर. मग मी बाबांचं नाव मनात बोलायला लागलो, ओम साई ओम साई ओम साई. त्याच्यानंतर 5 मिनिटानंतर बाबा म्हटलं सोड त्याला आणि हे दोघांना सांग का मंदिरच्या परिसराच्या बाहेर जायचं. मी त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही उठा दोघं इकडून आणि मंदिरच्या परिसराच्या बाहेर जा, इकडे थांबायचं नाही. बाबा बोलले त्यांना दम मार, बाहेर काढ त्यांना. म्हणून मी पण जर असं रागातच सांगितलं म्हटलं तुम्ही उठा आणि सरळ बाहेर जा, या परिसरात पण बाहेर जा. ते पण उठून गेले. आता झालं प्रकरण. अरे म्हटलं काय बाबा तुम्ही पण काय पण करायला लावता. अरे बोलतो आता बस, आता नामस्मरण कर. नाही मग तिकडे नामस्मरण बाबांचं करत बसलो. नंतर मी संध्याकाळी घरी जायला निघालो. त्या टायमाला मी बसने जायचो, तर तिकडे ते नीता ट्रॅव्हलची बस असायची. तर मी तिकडे थांबलो होतो बस धरायला. संध्याकाळी समजा एक 6-7
वाजले असतील. तेवढं ती ही जी गोष्ट आहे ना दुपारची आहे, ओके, 1 वाजताची. आणि संध्याकाळी 5-6 वाजता मी थांबलो होतो, ती बाई आली आणि माझे पाय पडायला लागले. अरे म्हटलं काय झालं, तुम्ही पाय कशाला पडता? तेव्हा त्यांनी जी मला कहाणी सांगितली ना, का माझी मुलगी 2 वर्षापासून त्याला हे नव्हता, हौसत नव्हता. ओके. ती काही काम नाही करायची, कुठे पण बाथरूम करायची, त्याला काही माहीतच नाही पडायचं. ओके. कोणाशी बोलायची नाही, कोणाची काय नाही. आणि तुम्ही हात धरला आणि आम्ही परिसराचा बाहेर गेलो का त्याला मासिक गेली, म्हणजे असं पिरियड गेला. आणि मी त्याला हॉटेलमध्ये नेला, त्याला आंघोळ घातली आणि त्याला झोपवली. उठल्यानंतर ती एकदम बरी आहे, म्हणजे पहिल्यासारखी. ओके, नॉर्मल झाली, एकदम नॉर्मल. मग ती पोरगी पण पाया पडायला. अरे म्हटलं मला मी काय नाही केला, तुम्ही जा बाबांकडे, ते बाबांनी केलाय चमत्कार, मला तर काही माहीतच नाही पडत. बाबांनी सांगितलं हात धरा, मी हात धरला. तुम्ही जाऊन बाबांना म्हणजे तुम्ही थँक्यू करा, मी नाही काय केला. हे अशी गोष्ट म्हणजे बाबा आहे ना, कुणासाठी काय करतात ते तुम्हाला नाही कळणार. बरोबर आहे, ते तुम्हाला कळणार नाही. कधी कळणार? सगळ्या झाल्यानंतर कळणार काही कशासाठी केला. हे जी अशी कहाणी आहेत ना, आज लोक म्हणतात ना का अरे बाबा तू, अच्छा मी काय वैद्य नाही, का मी काय एवढं शिकलेलं नाही, मी काय डॉक्टर नाही. पण जर का मी बिमारीवर ग्रंथ लिहिला, त्याला ग्रंथच म्हणू शकतो आपण, 108 बिमाऱ्यांचा विलाज लिहिला आणि लोक आज त्याला वापरतात आणि त्यांना साक्षरचा फरक पडतो. आणि डॉक्टर लोक येतात कार्यक्रमला, डॉक्टर लोक येतात विचारायला. हे कोण करू शकतो? हे सद्गुरूच करू शकतो. बरोबर, एवढं नॉलेज. ते जे लोक म्हणतात ना का जुन्या जमान्यामध्ये जसं इस्रायली म्हणतात का तोरात हे झाला, आकाशातनं उतरला, कुराण आकाशातनं उतरला, तसं ही जी बिमारीची बुक आहे ना, हे बाबांनी आकाशातून उतरवलेली आहे. कारण ते मला सांगत गेले आणि मी करत गेलो. करेक्ट. आणि लोक बरं व्हायला लागले. बरोबर. तर म्हणजे त्या टायमाला जे लोक म्हणतात ते चुकीचं नाही. राईट. जे त्या टायमाला लोक म्हणतात ना का व्हायब्रेशन, ते चुकीचं नाही. हे जे प्रचिती आहे ना, हे कधी होतं? हळूहळू तुमचा विश्वास कायम होतो. आता एकाचा पाय सुजत होता, ऑफिसमध्ये आला. आता 6 महिन्या पहिल्याची गोष्ट आहे, वर्षभर पहिल्याची. ते श्रीवास्तव म्हणून आहे इकडे, तुमच्या तिकडे ठाण्याला ते कासरवाडीला राहतात. ओके ओके. ते आले, अरे म्हणतो परवीन भाई तुम इतना सब करता, इलाज मेरा पैर सूज रहा है. म्हटलं तुम्ही एक काम करो, वो युरिक ॲसिड आहे, त्याला युरिक ॲसिडनी पाय सुजायचा. मी बाबाला विचारलं, बाबा काय करू? बोलो काय नाही, त्याला सांग सुपारी खिशात ठेव. ते आपण जे पूजात सुपारी ठेवतो ना, कच्चा सुपारी, ते खिशात ठेव. मी त्याला सांगितलं जेब में रखो सुपारी, नाही सुजेगा. त्यांनी ठेवला. आठवड्यानंतर सांगतो अरे अभी सुचताही नाही आहे. हे विलाज आहे, हे विलाज आहे. अच्छा, एक सिंपल चीज आहे ना. आता तुमच्या घरी समजा तुम्हाला इन्फेक्शन झाला, खोकला सर्दी झाली, थोडा 1-2 दिवसानंतर तुमच्या घरातल्या दुसऱ्या लोकांना पण होतो. करेक्ट. त्याला इन्फेक्शन आहे, बरोबर आहे. पण तेच जागेला तुम्हाला झालं, तुम्ही निलगिरीचं तेल आणायचा, हे मेडिकलमध्ये भेटतो, ॲपेलेक्स्टिक ऑइल म्हणतात त्याला. ते आणायचा. ते आणून आपल्या घरातले जेवढे पडदे आहेत ना, पडदे चादर, त्याच्यावर थोडं थोडं लावून टाकायचं. अच्छा. का त्याचा जो वास येतो ना, त्या वासने ते जंतू मरतात. ओके. मग ते इन्फेक्शन नाही, तुमचं पण बरं होणार. ओके ओके. तुम्ही काही दवा न घेता पण तुमचं बरं होणार. तुम्ही रुमालामध्ये लावा आणि असा श्वास घ्या किंवा कपड्यात लावून घ्या. कारण ते जंतू आहेत ना, ते हव्यात आहे, ते हव्यात पसरतात. मग तुम्ही निलगिरीचा तेल लावला का ते मरतात. बरोबर. तसंच जर का तुम्ही निलगिरी लावून तुमचं अंग बरोबर होतो, तर मग बाबांनी सांगितलं सुपारी ठेवून युरिक ॲसिड बरोबर होतो. करेक्ट. कारण युरिक ॲसिड वाढतो कसाला? आपली जी बॉडी आहे ना, आपली बॉडी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिकवर काम करते. आणि आपला ओरा आहे ना, त्या ओरातनं ते वेव्स
जातात अंगात. समजा कुठली वेव्ज असेल का ज्याच्याने ऍसिड वाढतो, तर सुपारी ठेवली का ती वेव्ह थांबते, मग ऍसिड वाढत नाही. करेक्ट. हे सगळं सायन्स आहे. आता पुढे जाऊन आहे ना एक सायन्सवर आपण व्हिडिओ आपण टाकणार. धर्म आणि नॉलेज हे काय वस्तू आहे. आज मी समजा सायंटिस्ट आहे, बरोबर आहे. मी हे कॅल्क्युलेटर बनवला, बरोबर आहे. हे बनवायला मला लागले 5 वर्ष. किती? 5 वर्ष. 5 वर्ष. एकदा हे बनल्या नंतर त्याला 10 लोक बनवतील. हो हो करेक्ट. 10 लोक बनवतील आणि 1000 लोक विकतील. 1000 लोक विकतील. तसं धर्माचं आहे. धर्माला जाणून घेणारा माणूस एक असेल, त्याला वर्षानुवर्ष लागतो जाणायला. नंतर त्याला विकायला किती टाइम लागतो. करेक्ट. जे आता असं सांगायला नको, लोकांना असं वाटेल का काय म्हणतो म्हणून. जे पूजा पद्धती आहे आपली, बरोबर आहे ना, ते विकणं आहे. ज्यांनी ते पूजा पद्धती बनवली त्यांनी किती टाइम त्याला दिला, किती शार्प झाला. आज कोणी समजा गणपती स्तोत्र बनवला का, ते स्तोत्र बनवताना पहिला तो इनलाईन झाला, पहिला त्याची आत्मा जागृत झाली, त्याच्यानंतर बनवला. राईट. आणि त्याचं तुम्ही बेनिफिट घ्या. हे कॅल्क्युलेटर बनवला, याच्यात तुम्ही बेनिफिट घ्या, बरोबर आहे ना. आणि याच्यात तुम्ही 2 पैसे कमवा, विका, चालेल. पण जर का तुम्हाला स्वतःला जर का ते नवीन काहीतरी घडवायचं असेल का, तुम्हाला ते शिकावं लागेल. बरोबर. ते शिकावं लागेल. रीतिरिवाज जे आहे ना ते विकणं आहे. आणि काही घडवणं ते धर्म आहे. हे फरक आहे. राईट. तुम्हाला विकायला रोज विकावं लागेल. तुम्हाला जर का तुम्ही बाबाला जाणून घेतला तर तुम्हाला बाबाला एकदा दिवसात बोलवावं लागेल, ओम साईराम. ओके. पण तुम्ही जाणून नाही घेतला आणि तुम्हाला फक्त त्याचा उपयोग करायचा आहे, तर तुम्ही 10 वेळा बोला आणि उपयोग करा. काय नाही, तुम्ही 100 माळा करा. तुम्ही एक मनात प्रकल्प घ्या की बाबा हे मी माळा करतो ना, माझं एक काम झाला पाहिजे. तुम्ही 100 माळा करा, तुमचं काम होणार. जर संकल्प घेतात तिकडे संपला, तिकडे प्रकरण संपला. जिकडे तुम्ही देवाकडून काय मागितला आणि तुमची ते डिमांड पूर्ण झाली, तिकडे तुमचा तो संकल्प तुटला. त्याच्यानंतर तुम्ही करत नाही. कारण कसं आहे का, तो सब्जेक्ट पुरता होता, एका सब्जेक्ट पुरता होता. जो माणूस देवाला जगात शोधतोय ना, त्याला जगात प्रचिती भेटणार, पण देव नाही भेटणार. देवाची प्रचिती भेटेल जगात. तुम्ही कुठल्याही मंदिरात रोज जा का, तुम्हाला त्याची प्रचिती भेटेल, कारण ते कंटिन्युटी मध्ये आला. पण देव नाही भेटणार. देव कुठे आहे? देव आतमध्ये आहे. तुम्ही जेव्हापर्यंत त्याला देवडा शोधतात ना, तेव्हापर्यंत नाही भेटणार. हा, त्याची प्रचिती भेटेल, पण देव कुठे? आतमध्ये आहे. जसा हिरणचा आतमध्ये कस्तुरी असते ना, तो जगात फिरतो, त्याला वास भेटते, पण कस्तुरीचा जागा भेटत नाही, कारण ती त्याच्या आतमध्येच आहे. जेव्हापर्यंत तुम्हाला स्वतःला नाही समजून घेतला, तेव्हापर्यंत तुम्ही जगाला समजू शकणार नाही. राईट. आज मी स्वतःला समजून घेतलं ना का, मी तुम्हाला समजू शकतो. कारण कसं आहे, तुमच्या मनात आणि तुमच्या आत्मात काय घडत असतील त्याला मी अनुभव करू शकतो. ह्याचं कारण आहे का, माझी आत्मा आहे ना ते स्थिर झाली पाण्यासारखी. पाणी कसं स्थिर होतो का, त्याच्यात पूर्ण जग दिसतो. तशी तुमची आत्मा स्थिर झाली का तुम्हाला सगळ्यांची प्रचिती येणार. आता तुम्ही माझ्यासमोर बसलेत, तुम्ही किती हसत असाल, किती रडत असाल, पण खरी परिस्थिती आहे ना ते अनुभव येतो. ह्याचं कारण आहे का, जेव्हा तुमची सोल प्रकट झाली तेव्हा तुम्ही सगळं काय बघू शकता आणि सगळं काय अनुभव करू शकता, आणि तुम्ही त्याचा आनंद घेता. हे असे सगळे प्रकरण आहे ना. आणि बाबांबरोबर राहिलो ना, म्हणजे एक समजा ना का, चलता फिरता शाळेमध्ये ऍडमिशन घेतला. ही शाळा आहे ना आपली, हे 4 तास असते, 5 तास असते, पण अध्यात्माची शाळा आहे ना ते 24 तास चालते. त्याला टाइमचं काही नाही.
ते तुम्हाला 24 तास कधी पण तुम्हाला प्रचिती देणार. एक दिवस असंच एक अजून तुम्हाला कहाणी सांगतो. एक दिवस मी गेलो शिर्डीला आणि लाईन लावून सगळं दर्शन बिर्शन करून आलो बाहेर. ओके. आणि तेवढ्यात बाबा काय म्हणाले का 5 दर्जन गुलाब घे. 5 दर्जन. अरे म्हटलं बाबा आता लाईन लावली आता परत. अरे बोलतो नाही कुठेतरी पाठवायचे. ओके. मी म्हटलं ठीक आहे. मग मी जाऊन 5 डझन गुलाब घेतला आणि मी बाबाला कुठे पाठवायला याला कुठे कोणाला देऊ. मला वाटलं कोणाला तरी द्यायचं असेल. बाबा बोले याला इंदोर घेऊन जायचं आहे. ओके. इंदोर घेऊन जायचं आहे. अरे मी म्हटलं बाबा इंदोर तर कधी गेलो नाही बोले इंदोर घेऊन जायचं आहे. आणि म्हटलं इंदोरला कुठे घेऊन जायचं तर तेवढाच आहे ना एक अशी वास आली. ओके. एकदम म्हणजे अत्तरसारखी वास आली आणि समोर मला एक दर्गा दिसली. अच्छा. अशी 2 माळ्याची दर्गा होती. क्लिअर पिक्चर दिसला. तर मी म्हटलं ठीक आहे मग उद्या जातो बोलला. नाही बोलतो उद्या सकाळी 12-1 वाजतापर्यंत पोहोचायचं आहे. ओके. अरे बापरे. मी म्हटलं इंदोर मग निघायला लागेल. आणि मी कधी त्याच्या अगोदर मी कधी प्लेनमध्ये गेलो नव्हतो. ओके. तर मी माझ्या माणसाला फोन केला जो फॅक्टरी बघत होता त्याला. अरे म्हटलं जरा बघ किती वाजताची फ्लाईट आहे इंदोरची. आणि त्या टायमाला कसं असं तिकीट आहे ना नेट बिटवर नाही भेटायचं. ओके. तिकडे एअरपोर्टला जायचं आणि विंडोकडे लाईन लावून तिकीट घ्यायची. ओके. ओके. ते 90मध्ये तसंच होता. तर मी त्याला म्हटलं तू एक काम कर ना एक पिशवीमध्ये 2 कपडे घे आणि सकाळी 5:20 ती फ्लाईट होती मला आठवण आहे. तर म्हटलं मी तिकडे पोचतो 4:30 पर्यंत. बोललं ठीक आहे. मग तो घेऊन आला कपडे आणि मी शिर्डीवरून डायरेक्ट एअरपोर्टला गेलो. मग तिकडून फ्लाईट धरली इंदोर उतरलो आणि इंदोरवरून मी एक टॅक्सी केली. मी त्याला सांगितलं म्हटलं देख ॲड्रेस मेरे को मालूम नहीं एक दरगाह है 2 माले का उधर जाने का है. ओके. तो बोले 2 माले का दरगाह तो कभी हमने देखा नहीं. अच्छा. मी बाबाला विचारतो अरे बाबा कुठे ॲड्रेस. ते का आता बोलतच नाही. अच्छा. अरे म्हटलं आता गडबड झाली आता शोधावं लागेल. मग तो काय केला त्यांनी टॅक्सी घेऊन आहे ना सगळ्या दर्गाकडे फिरवायला लागला. ये दर्गा आहे क्या ये दर्गा आहे क्या असा फिरवायला लागला. तर मी म्हटलं हे नाही 2 माले का है 2 माले का. अच्छा. मग तिकडे एका डोंगरावर घेऊन गेलो. बोले इधर ऊपर भी एक बाबा बैठता है उसको पूछेगा. तर तिकडे गेलो वरती डोंगरावर. तर तिकडे एक बाबा बसला होता. ते असे सलवार कपडे घातले होते बाईसारखे आणि त्याच्या हातात सगळे बांगड्या आणि त्याला म्हणतात चुडीवाले बाबा. अच्छा. अच्छा. तर त्यांच्याबरोबर बसलो. म्हटलं बाबा ऐसा दर्गा है ऐसा 2 माले का है तो किधर है वो. बोले तुमको किसने बोला. सहज आहे ना माणूस विचारायला तुमको किसने बोला. अरे मी बोला आप यकीन नहीं करेंगे तुम्हाला खरं नाही वाटणार. मी म्हटलं मला साईबाबांनी सांगितलंय. तो तो खरं नाही वाटणार. मला माहिती आहे माणसं आहे ना आत्माशी बोलतात. ओके. त्याच्यासाठी नवीन नव्हता. तो म्हटला मेरे को मालूम आहे रूहे बात करती है. ते रूह म्हणतात. आपण आत्मा म्हणतो ना ते रूह म्हणतात. मेरे को मालूम है क्यों नहीं मानूंगा रूहे बात करती है. मी म्हटलं मग किधर है वो. बोले वो तो मैं कभी सुना नहीं कभी देखा नहीं. ओके. 2 माले का दरगाह और ऐसा कभी सुना भी नहीं कि 2 माले का दरगाह है. ओके. ओके. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी तिकडे चाय वगैरे पाजली आम्हाला. ते लोक तसे चाय पितात काय म्हणतात लवंग बिवंग टाकून. ते बाबा लोक तसे पितात. दिलं त्यांनी. मग घेतलं तिकडून आणि परत टॅक्सीत बसलो. आता समजा ना एक सकाळी 10:30-11 वाजले असतील. अरे म्हटलं 2 तास झाले फिरतोय ते काय भेटत नाही आणि आता काय करूया. म्हटलं चल जाऊ दे. म्हटलं चल एअरपोर्टला गेले. ओके. पण असं माणूस काय कधी कधी असं होतं ना. आणि बाबा पण सांगत आणि ते काय बाबा बोलत नाही. त्या टायमाला कसं होता मी विचारलेला बाबा लवकर नाही सांगायचे पण ते स्वतःच सांगायचे. ओके. ओके. आणि एअरपोर्टचं जवळ आलो ना का मला असं वाटलं अरे बाबांनी सांगितलंय तर असलं तर पाहिजे. आता आम्ही एअरपोर्टपासून पहिला या बाजूला गेलो होतो. मी त्याला म्हटलं एक काम करू आम्ही सीधा आलो उलट दुसऱ्या बाजूला. तर ते ना एक असा बेटमा रोड म्हणून म्हणतात त्याला. बेटमा रोड त्या मला रोड उसपे ये रोड पे तर घेऊन गेला सरळ कमीत कमी 40 किलोमीटर. काही दर्गा काही दिसत नाही आणि एकदमच आहे ना असा रोडच्या किनाऱ्याला 2 माळ्याची दर्गा दिसली. अरे बोला रुको देखो ये बोले 2 माले का है ना. बोले हाँ 2 माले का. बोले दर्गा है. बोले हाँ दर्गा है.
म्हटलं चलो ले लो उधर. तर मग गाडी पुढे जाऊन थोडा युटर्न मारून आणली परत आणि तिकडे उभी केली गाडी. त्या टायमाला शिर्डीमध्ये ना मी बाबांनी मला नाव सांगितलं होता हसमतुल्ला दर्गा, हसमतुल्ला बाबा की दर्गा. तर मी बोर्ड बघत होतो, म्हटलं इकडे कुठे दिसतोय का हसमतुल्ला बाबा, नाही लिहिलंय कुठे. एक बोर्ड होता पण त्याच्यावर सगळी माती लागली होती, काय दिसत नव्हता. पण मी म्हटलं ते दिसायला तर सेम दिसतो. तर मग गेलो तिकडे आतमध्ये गेलो. तुम्हाला खरं नाही वाटणार, मी जसं दर्गा शरीफच्या आतमध्ये गेलो ना का तीच वास जे तिकडे आली शिर्डीला, हा तीच वास तिकडे. मी म्हटलं जागा तर बरोबर आहे. मग नंतर परत बाबांना विचारलं आता काय करायचं. इकडे आलो, फुलं पण घेऊन आलो 5 डझन. तेव्हा बाबा बोलले, मग बोले अभी सब समाधी पे डाल. आयला मी म्हटलं आता काय एवढा टाइम बोलत नव्हते, ते परीक्षा घेतात ना, काही योग किती कट्टर आहे. तरी पण एक आहे ना, बरोबर मी 12-12:15 पोचलो तिकडे. बाबांनी 1 वाजता अगोदर सांगितलं, मी 12च्या जवळपास पोचलो होतो. मग मी सगळं ते फुलं आहे ना ते पत्ती काढून मी असं पूर्ण फुल ठेवायला जात होतो. बाबा बोला असं नाही ठेवायचं, पानं काढून टाक. मग तिकडे कमीत कमी 15-20 मिनिटं सगळं 5 डझन फुलाचे पानं काढून पूर्ण समाधीला असा भरून टाकला, लावून टाकला. आणि त्याच्यानंतर मी बाहेर आलो दर्शन घेऊन. तर बाहेर आल्यावर काय बघतो, कमीत कमी 30-40-50 लोक ते बाबांकडे येत आहेत तिकडे वाजवत गाजवत. अरे म्हटलं हे काय एवढं लोक आतमध्ये सगळे असे कंपाऊंडमध्ये शिरले. तर मी त्यांना विचारलं बाबा काय, बोले आज उरुस आहे बाबा का. बाबा का उरुस आहे. आणि तेवढा 1-2 पोरं आहेत ना त्या बोर्डवर चढले धुवायला, सगळे ते धुवायला लागले दर्गा, साफसफाई करायला लागले. का ते जेव्हा बोर्ड असं काढलं ना तेव्हा मी बघितलं तिकडे रहमतुल्ला बाबा लिहिलेलं आहे, जे तुम्हाला सांगितलेलं ते हसमतुल्ला. माझ्या ऐकण्यात थोडा फरक झाला, मी हसमतुल्ला ऐकला पण ते होते रहमतुल्ला. मी म्हटलं हे बघा कसं झालं. मग सगळं झालं. मग बाबांना विचारलं आता काय, बोलतो आता काय नाही, बाबांच्या उरुसमध्ये तुला पाठवला होता. कारण हे आणि ते कुठल्या तरी काळात मित्र असतील, मग ते उरुसला पाठवला फुलं. मग तिकडे जे लोक आले होते त्यांना मी सांगितलं ना कहाणी, त्यांना एकदम मजा वाटली. म्हणजे त्यांना असं वाटलं का शिर्डी बाबांनी इकडे फुल पाठवला. कारण ते आपल्याला असं बघून माहीत पडतो ना हिंदू आहे म्हणून. कारण आपला कसं असतो टिल्ला बिल्ला असतो सगळा बघूनच माहिती. हा का ते बोले आप इधर कैसा. तर मग मी त्यांना कहाणी सांगितली क्या कल शाम को मेरे को बाबा ने शिर्डी से भेजा फूल लाने के लिए. कारण त्यांनी पण बघितलं ना एवढा फूल टाकला होता सगळा. तर त्यांना पण असं अजब वाटलं एकदम का बाबांनी इकडे उरुसला फुल पाठवला. म्हणजे हे असे जे प्रकार आहेत ना हे परीक्षा घेतात माणसाचे. हे अंधाऱ्या गलीत जाण्याच्या तुम्हाला तुमची तयारी असेल तर अध्यात्माचं जवळ जायचं. बरोबर. तुम्हाला असं वाटत असेल ना का बाबा माझं एक काम झाला तर आपला संपला तर ते पण ठीक आहे. कारण जो लहान पोरगा असतो ना त्याला काय पाहिजे, एक चॉकलेट दिले का संपला तेवढ्यापुरतीच. हा मग जेव्हा त्याला परत भूक लागेल तेव्हा परत तो परत येईल आणि वडील काय करत परत देऊन टाकेल. बरोबर आहे. तो आता चॉकलेट मागेल, नंतर थोड्या वेळाने येईल म्हणतो मला बिस्किट पाहिजे. कारण तो लहान आहे. आज आम्ही जातो बाबांकडे बरोबर आहे ना, कधी काय मागलेलं अजून आठवण नाही येत. कारण आम्ही मागायला नाही जात, काहीतरी शिकायला जातो. करेक्ट. कारण त्यांचे फक्त आशीर्वाद आहे ना त्याच्याने आपण फार काय शिकतो. आणि लोकांचं मी सांगतो पण कसं आहे ते त्यांना तेवढं ते कळत नाही. ते काय कुठल्या करायचं कसं आहे एकदम डायरेक्ट ओपन सांगू शकत नाही सगळी वस्तू. कारण काय आज तुम्ही एका वस्तूला एका काळापासून मानत येत आहेत आणि आपण डायरेक्ट त्याला डिनाय केला का ते माणसाला असं वाटतं का हे काय माणूस आहे. बरोबर. मी लोकांना सांगतो का बाबा आता नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहे, त्याच्या अगोदर कोण होता, मनमोहन सिंग होता बरोबर आहे. त्या टायमाला आपण मनमोहन सिंगला काय काम सांगितलं तर किती टाइम लागायचा, 10 मिनिटं, 1 तास. बरोबर. आज तुम्ही मोदीला काय सांगितलं का 1 तास लागणार. पण आज तुम्ही जर का मनमोहन सिंगला सांगितलं तर किती टाइम लागेल. कारण ते मनमोहन सिंग मोदीला रिक्वेस्ट करतील, त्याच्यानंतर मोदी काम करेल. कारण तो पण प्रधानमंत्री त्याची रिस्पेक्ट करेल.
पण तो स्वतःचा मनाने स्वतःचा टायमाने करेल. करेक्ट. तसंच आजचा जो काळ आहे ना, हे काळ मी एक दिवस बाबांना विचारला होता का म्हटलं बाबा हे सत्ता कधीपर्यंत आहे. तर बाबा बोले 300 वर्ष माझी सत्ता आहे. ओके. 100 वर्ष झाले, अजून 200 वर्ष बाकी आहेत. तुम्ही स्वतः प्रचिती घ्या. आता हे जे 200 वर्ष आहेत ना, हे संत महात्मा यांचे आहेत. तुम्ही कुठल्याही संताकडे कुठल्याही महात्माकडे गेला ते तुमचं काम फास्ट होणार. ओके. म्हणजे ते सत्ता म्हणजे ते झालं तुम्ही पॉवर त्यांच्याकडे, त्यांची ऍक्टिव्ह पॉवर जी आहे आता. हा. ओके. आज तुम्ही एका देवाच्या देवळात गेला आणि तुम्ही साधना केली, त्याला रिझल्ट यायला टाइम लागेल. पण तुम्ही कुठला महात्माकडे गेले म्हणजे जे शरीर टाकलेले आहेत, ओके, शरीरधारी नाही, शरीर टाकलेले आहेत, त्यांच्याकडे तुम्ही गेले का त्यांची सत्ता आहे. जसं आज ते बाबा असू द्या, स्वामी समर्थ असू द्या, गजानन महाराज असू द्या, शंकर महाराज असू द्या, हे पुढच्या भविष्यात जेव्हा दुसरी पिढी येईल तेव्हा हे देव बनतील. ओके. ओके. जसा एक्स प्राईम मिनिस्टर बोलतो ना, बरोबर, तसा आता हे संतांची पिढी चालू आहे. आज यांच्याकडे सत्ता आहे. आणि कधी पण कुठल्याही देशात एका माणसाची सत्ता नसते. आता समजा एक प्रधानमंत्री आहे, त्याच्या हाताखाली किती सीएम आहेत? 32 सीएम आहेत. तसंच एका संताच्या सानिध्यात सगळे हे असतात. पण संतामध्ये एक असतो का कोणी लहान का कोणी मोठा नसतो. दे आर इक्वल. ज्याची अप्रोच जिकडे आहे तो त्याच्यासाठी मोठा. आता आपण राहतो महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे, तर आपला महाराष्ट्राचा सीएम असेल तो आपला काम लवकर करू शकेल. आपण जाऊन हैदराबादच्या सीएमला, कर्नाटका सीएमला सांगितलं काम होणार, पण कधी होणार? तो इकडे सांगेल मग आपलं काम होणार. बरोबर आहे. आता तुम्ही ज्या परिसरात आहे तिकडचा जो मुख्य आहे तो जेवढं लवकर काम करेल तेवढा दुसऱ्या जागेचा मुख्य नाही करू शकत. बरोबर. हे ना सगळं एक तंत्र आहे. आज समजा आता मी आज साई भक्त आहे, बरोबर आहे ना, तर मी साईंना सांगितलं का ते हे होणार. तसंच जर का मी उद्या जाऊन गजानन महाराजांना सांगितलं तरी होणार. कारण कसं आहे, त्यांना माहिती आहे काय साई भक्त आहे. हे आहे ना, हे सगळे कनेक्टिव्हिटी आहे. एकदा माझ्याबरोबर असंच झालं. आता गजानन महाराजची गोष्ट निघाली ना, तर माझ्याकडे यशवंत नलवडे म्हणून पोरगा काम करायचा माझ्या बरोबर, आमच्या बरोबर होता. म्हणजे सगळे ते लिगल बघायचा. तर एक दिवस हे कमीत कमी मी म्हणतो 95ची गोष्ट म्हणतो, 95-96ची. तर मला बोलला भाई काय कळायला मार्ग नाही, काय प्रॉब्लेम कमीत नाही. अचानक माझं ध्यान लागला तर मला एक दगड दिसला, असा एक दगड दिसला आणि त्याच्यातनं एक भोग दिसला आणि एक घर दिसला. तर मी त्याला सांगितलं, म्हटलं लवडा साहेब तुमच्या गावात आहे ना, तुमच्या घराच्या मागे एक कातड आहे. मराठीमध्ये कातड म्हणतात त्याला. असा म्हणजे दगड मोठा असतो ना, काळा असा दगडा असतो ना. म्हटलं नाही तसं काय आठवण नाही येत. मग म्हटलं कातड आहे आणि तुमचे पूर्वज त्याला पूजायचे. त्याची पूजा करायची आणि आता तुम्ही विसरलेत. तिकडे सगळी घाण पडलेली आहे. त्याला तुम्ही स्वच्छ करा आणि तिकडे पूजा करा. तर तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. ओके. म्हणजे त्या जागेला पूजायचे त्या दगडाला. हा. आणि आता तिथे कचरा पडला, यांना माहित नाही ना. ओके. म्हटलं असं आहे का? म्हटलं आणि एक अजूनही सांगतो का त्या दगडाचा अजून एक भोक आहे. ओके. हे पण लक्षात ठेवा. म्हटलं ठीक आहे. मग तो 2-4 महिन्यांनी गेला गावी. होळी वगैरे तो जायचा गावी. तर त्यांनी घराच्या मागे शोधला तर ते दगड भेटला आणि त्याला साफसफाई केली. त्यांनी लोक तिकडे कचरे बिचरे टाकायचे, साफसफाई केली. मग पाण्याचा पाईप साफ करायला घेतला का एका बाजूला पाणी मारायचं, दुसऱ्या बाजूला बाहेर निघायचा. तर त्याने बघितलं तर भोग पण आहे. अरे त्याचा फोन आला मला. अरे म्हणतो दादा तुम्ही खरं बोलले. म्हटलं काय? अरे बोलतो माझ्या घराच्या मागे कातड आहे, त्याला आम्ही धुतलं ना तर त्याच्या हातून एक भोग पण आहे. म्हटलं बस तेच आहे, तेच आहे, त्याला तुम्ही पूजा करा.
ओके. साफसफाई ठेवा, तुमचं सगळं बरं होईल. तो आज पण तिकडे गावी गेला ना, एवढं वर्ष झाले तरी त्याला पूजा करतो. अच्छा. आणि त्या दिवसानंतर कधी त्याची कंप्लेंट नाही आली. ओके, म्हणजे सगळं चांगलं हो. झालं. हा. ह्याचं कारण आहे ना का शक्ती जागृत करणं हे जेवढी मोठी गोष्ट आहे ना तेवढं त्याला जपणं हा. पण मोठी गोष्ट आहे. करेक्ट. कारण आपण काय करतो, आपण शक्ती जागृत करतो, मग आमच्या मागच्या पिढीला माहीत नसतो. असे फार केस आले माझ्याकडे. ओके. असे केस येत राहतात, त्यांची शक्ती कुठे पडली असते पण त्यांना माहीत नसतं. अच्छा. आता मध्ये एक 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वाशीत एका ऑफिसमध्ये बसलो होतो बिल्डरांचा. तो मला म्हणाला, मी शिर्डीत चाललो होतो, तर तो मला म्हणाला का भाई शिर्डी जाएंगे तो जरा बाबा को बोलो हमारे तरफ भी ध्यान करने के लिए. अरे मी म्हटलं ठीक आहे बोलूंगा मैं. तेवढ्यात बाबा काय बोलले, अरे याला सांग याची जी नानी आहे, नानी त्याचा कानाचा मागे मसा होता, ओके. त्याचा फोटो ठेवून सांग नमस्कार करायला. ओके. इकडे माझ्याकडे काय आहे बाबा असं सांगायचं, माझ्याकडे काय आहे असं सांगायचे. तर मी त्याला, त्याचं नाव संजय सबलोक होता, अजून आहे वाशीला, कधी तू भेटला तर तुम्हाला भेट करून देईल. मी त्याला म्हटलं देखो बाबा ठीक है, मगर तुम्हारा जो नानी है ना उसके कान के पीछे है ना ऐसा मसा था, ओके. उसका फोटो लगा के पूजा करो. अरे तो म्हणतो मेरा नानी के कान के पीछे मसा था, तेरे को कैसे मालूम? अरे मैंने कहा बाबा ने बोला. अरे बापरे, तो आला पाया पडायला, पैर मत पड. हा. त्याचा भाऊ पण होता बाजूला बसलेला, तो पण डोक्याला हात मारतो. ह्याची नानी वारली त्याला किती वर्ष झाले, करेक्ट. आणि त्याच्या कानाच्या मागे एवढा मोठा मसा होता ओके. काळा. हा. ते मी कसं काय सांगणार? बरोबर. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक माणसाचा प्रत्येक वस्तू बाबांना माहिती आहे. आणि असली कुठलीही फॅमिली नाही या जगात का ज्यांच्या फॅमिलीमध्ये महात्मा नाही झाला. हा. आता तुमची पण फॅमिली आहे ना, त्याच्यात पण कुणीतरी देवाचं जवळ असेल, हो हो करेक्ट. पण ते तुम्हाला माहीत पडलं पाहिजे का कोण जवळ आहे, आणि त्याला तुम्ही जर का मान दिला करेक्ट. का तुम्हाला कुठला देवाकडे जायची गरजच नाही पडणार, राईट. कारण तो देवरूपी आहे तुमच्यासाठी. हो हो हो. तर त्याने ते फोटो आज पण त्याच्या ऑफिसमध्ये लावतो, त्याच्या नानीचा फोटो. यावरच एक मला विचारायचं आहे, जसं आता तुम्ही म्हटलात की आपल्या घरामध्ये एक महात्मा असतो, ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि जसं समजा की त्या व्यक्तीचा, ते तर वारलेत, त्यांचा फोटो आपण आपल्या घरात लावला. आता खूप लोक बोलतात की फोटो जे लोक वारले त्यांचा लावायचा नाही. बघा मी एक म्हणतो ना, कसं आहे का आज मी म्हटलं ना लावायचा, का दुसऱ्याला काहीतरी दुसरा कंटेंट पाहिजे, ओके. तो म्हणतो नाही लावायचा, तिसरा म्हणतो या दिशेला नाही लावायचा, हा ते दिशेवर, चौथा म्हणतो या दिशेला नाही लावायचा. मी तुम्हाला काय सांगितलं, म्हणून युट्यूब वर हे कार्यक्रम आहे ना, हे नॉलेजचा कार्यक्रम आहे ना, ते काही कामाचा नाही. करेक्ट. कारण आता मी सांगणार का बाबा तुमच्या घरात जो देवरूपी होता त्याला तुम्ही फोटो लावून नमस्कार करा. आता एक अर्धा तासानंतर दुसरा म्हणणार नाही लावायचं. माणूस कन्फ्यूज झाला, लावायचा का नाही लावायचा. त्याच्यापेक्षा तो काय जाऊ देते आहे ते बरं आहे. बरोबर, तेच होत आहे आता. हो बरोबर आहे. हे वस्तू जी आहे ना, ते कुणाचा लावायचा आणि त्याला किती बजायचा त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आज समजा तुम्ही एक मोठा माणूस आहे, समजा तुम्ही CM आहे, बरोबर आहे, आणि मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला ओळखता, तुम्ही माझा गावात आले, मी तुम्हाला भेटायला गेलो, मी म्हणेल नमस्कार, तुम्ही काय म्हणणार नमस्कार. एकदा झाली ना भेट, तुमच्या कार्यक्रममध्ये मी जर का 50 वेळा येऊन सांगेल नमस्कार, तर काय होणार? 4 वेळा आल्यानंतर तो सांगेल सिक्युरिटी लायला बाहेर काढ. बरोबर. देवाचं पण तसंच आहे. देव तुमच्यापेक्षा फार मोठा आहे. दिवसभर तुम्ही त्याला जाऊन जाऊन पूजा करायचं म्हणजे ते काय आहे, याचा अर्थ काय? काय तुम्हाला कळतंय का? मी एक बघितला, मी माझ्या कार्यक्रमामध्ये पण सांगतो का देवाची भक्ती 10% करा, 90% संसाराचं काम करा. कारण संसारमध्ये तुम्ही बॉडी घेऊन फिरता,
ह्या बॉडीची गरज आहे फार. ह्याला खाणं पाहिजे, पिणं पाहिजे, कपडे पाहिजे, घरं पाहिजे, आपल्या मुलांना बघायचं आहे, आपल्या बायकोंना बघायचं आहे, आपल्या भावंडांना बघायचं आहे, कुणाचे लग्न करायचे, कुणाचा दवा पाणू करायचा आहे, तुमचे किती काम आहेत. ते सगळं तोडून तुम्ही देवाच्या मागे लागले, कसं चालणार. बरोबर. मग देव हाकलून लावतो. मग तुम्ही काय म्हणता, ए काय नाही इकडे. तुमची चूक तुम्हाला कळत नाही. करेक्ट. एक असं झाला होता इकडे आपल्या ठाण्यातला आहे ना, एक कल्याणराय म्हणून ठाणे दर्शन पेपर चालवायचा. ओके. आज ते म्हणतो मी 90 to 93ची गोष्ट म्हणतो का ते माझ्याबरोबर शिर्डीला आला एक दिवस. आम्ही रात्री 1-1:30 वाजता पोचलो. ओके. आणि 2 वाजता झोपलो. आणि सकाळी तो 4:30 वाजता मला उठवतो, उठ काकडा आरतीला जायचं आहे. ओके. आणि म्हटलं मी नाही येत, मला झोपच आहे. काय तो कसला भगत बोलतो बाबांचा. तो गेला काकडा आरतीला. मग मी उठलो 8:30-9 वाजता. मग मी आंघोळ बिंगोळ केली देवळात जायला. ह्यो पण माझ्याबरोबर देवळात. अरे म्हटलं तू सकाळी जाऊन आला ना. नाही म्हणतो चल मी पण येतो. मग तो परत देवळात. अच्छा, त्याचा कसं होता का तो कल्पनाथ राय म्हणून काँग्रेसचा लीडर होता ना, त्याच्या जवळचा. मग त्याला सगळी VIP एंट्री होती. का आपल्याला पण नाही त्याच्याबरोबर आतमध्ये. दर्शन झाला, परत आले. संध्याकाळी 4 वाजले. परत मला म्हणतो चला दर्शनला. आणि म्हटलं सकाळीच जाऊन आलो आपण, आज चाल म्हणतो तू येत नाही, मी जातो. तो एका दिवसात 5-6 वेळा दर्शनला गेला. माझं कसं आहे, मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी दर्शन घेतला. मी तिकडे 1 दिवस राहिलो, 2 दिवस राहिलो का नेमका बाबांकडे जात नाही. मी ज्या दिवशी यायचं असतो ना त्या दिवशी बाबांकडे जातो. ओके. सांगायला का मी येतो म्हणून. तसंच पाहिजे, कारण ते आपल्यापेक्षा फार मोठे आहेत, त्यांना फार काम आहेत. करेक्ट. मी याला समजावलं, म्हटलं तू असं करू नको. ज्या दिवशी बाबांनी हकलला ना त्या दिवशी कुठला नाही राहणार. चल बोलतो तू कसला फक्त टाइमपास आहे. म्हटलं बघ सांगतो एवढं नाही ऐकला. 3-4 वर्षानंतर एक दिवस एक किशोर सावला म्हणून आमचे बिल्डर आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. मी त्यांना सहज विचारलं, अरे कल्याण राय किधर दिखता नहीं. अरे बोले तेरे को मालूम नहीं क्या हो गया. अरे बोले पागल हो गया. वो बोले ऑफिस में बैठा है, बोले घर पे भी नहीं जाता है. ओके. अरे म्हटले त्याची ऑफिस आणि याची ऑफिस बाजूबाजूला होती. मग मी तिकडून निघालो, तिकडे गेलो तर अशी एवढा टेबलावर आहे ना, तो पाय असं करून बसला होता. अच्छा. असा जसं हे शंकर महाराज कसे बसतात असे बसला होता. अरे म्हटलं क्या हो गया राय साहब. मी तर राय साहब म्हणायचो. अरे साहब क्या हो गया. अरे कुछ नहीं बोले, सब जादू हो रहा है मेरे पे. ओके. अरे बोला घर पे जाओ, तुम इधर क्यों ऑफिस में. नहीं बोले घर वाले भी जादू कर रहे हैं. अरे बोला तुम मंदिर भी नहीं गए. बोले नहीं जाऊंगा मंदिर, वो प्रसाद में जादू करके दे रहे. म्हणजे डोकंच फिरलं त्याचा. अच्छा, त्या मंदिराला नेगेटिव्हिटी झाली मग. अरे पण तो कुठे जातच नाही. आणि त्याचे वजन आहे ना, वजन 25% राहिले होते. ओके. चांगला माणूस होता पण असा पातळ झाला एकदम. त्याचे शर्ट आहे ना सगळे असे लूज एकदम. कमीत कमी त्याला 3-1 वर्ष लागले बरोबर व्हायला. त्याच्यानंतर एक दिवस मला भेटला. ओके. मी त्याला सांगितलं, म्हटलं अभी कैसा है राजा. बोले अभी ठीक है. बोला तुम्हारे साथ क्यों होगा ऐसा मालूम है. मैं तुमको बोला था बाबा के घड़ी घड़ी मत जाओ. जिस दिन बाबा डंडा फिराया ना उस दिन तुम फिर किधर का नहीं रहेगा. अरे नहीं बोले तू कुछ भी बोलता है. बोला फिर जाओ अभी वापस 10 टाइम. अजिबात नाही जात तू सकाळी एकदा जातो. इकडे आपलं साई मंदिर आहे ना वर्तक नगरला, तिकडे भेटणार तुला. ओके. एकदा जातो परत नाही जात. ओके. कसं आहे, देव आहे ना, देव हे सूर्यासारखं आहे. देव आहे, हे महात्मा आहे, ते सूर्यासारखे आहेत. त्यांचे पदचिन्हावर तुम्ही चाला. त्यांच्या प्रकाशात तुम्ही तुमचं जीवन उजळ करून घ्या. पण तुम्ही म्हणणार का मी त्याच्या बाजूला जाणार का, मग तुम्ही जळायची तयारी ठेवा. बरोबर बरोबर. तुमचं जीवन जळून जाईल. तुमचं जीवन जळून जाणार. करेक्ट. ह्याचं कारण आहे का तो प्रकाश आणि तुम्ही हे एकामेकाला सूट होत नाही होत. त्यांची एनर्जी तेवढी आहे. तेवढी एनर्जी आहे आणि आपली पण एक लिमिट आहे. आपली लिमिट आहे म्हणजे आपण शरीरधारी आहे ना. शरीरधारी माणसाचा एक लिमिट असतो. आता मला एक सांगा, तुमच्याकडे CMचा नंबर आहे बरोबर आहे. तुम्ही पटकन फोन लावून बोलणं करून घ्या. तुम्ही असं फोनवर बोलण्यापेक्षा तुम्ही जाऊन तिकडे बसणार त्याच्याकडे, किती त्रास होणार.
कारण त्याच्याकडे 50 कामं आहेत. बरोबर. तुम्हाला दिवसभर बसावं लागेल. तसंच देवाचं आहे. देवाचं आणि तुमचा कॉन्टॅक्ट आहे ना, घरात फोटोमध्ये दर्शन करून घ्या. देवनी ऐकलं तुमचं. मंदिरात जाऊन भीड करायची, लाईन लावायची एवढी लांबी काय गरज आहे. बरोबर. आणि माणसाला आहे ना, मी बघितला तो इकडे जातो ना, इकडे बाजूला बाबांचं मंदिर असेल ना, तिकडे नाही जाणार. तो तिकडे जाईल जिकडे जास्त गर्दी आहे. त्याला काय वाटतं माहितीये का तिकडे लोकांचे कामं होतात, पण तो तिकडे चुकतो. बाबा तू शिर्डीला जा, 2 महिन्यातनं 5 महिन्यातनं एकदा जा, पण तुझ्या घराच्या बाजूला पण बाबा बसलेत, तिकडे जाऊन दर्शन करणार. अरे मग तेवढं पण कसं आला, तुझ्या मनात बसलेत. आता एक फोटो आहे बाबांचा, इकडे पण बसलेत. तुमच्या भावनेवर आहे ना हे जग चालतंय, तुमच्या भावनेवर. पण ही वस्तू आहे ना लवकर माणसाला हे नाही होत, डायजेस्ट नाही होत, लवकर डायजेस्ट नाही होत. कारण कसं आहे का, माणसाला असं वाटतं का सगळं काय मी करतो. खरं म्हणजे तो काही करत नाही. तो फक्त भिकारीशिवाय दुसरं काही नाही. ते एक लहान माणूस असू द्या का प्रधानमंत्री असू द्या, भिकच मागत राहतात. याचं कारण आहे त्याचा स्वभावच तो आहे ना. ज्याला जे पाहिजे तेच मागणार ना. बरोबर. हो. तुम्हाला ज्ञान पाहिजे असाल, तुम्हाला आध्यात्मिक नॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्ही ध्यानात बसा, घरी बसा, चांगले विचार करा, लोकांसाठी चांगलं करा, स्वतःसाठी चांगलं करा, स्वतःच्या घरासाठी चांगलं करा, तर लोक तुम्हाला देव मानतील. करेक्ट. तुम्ही 10 लोकांचं चांगलं केला का लोक तुम्हाला पण देव म्हणतील. आणि हाच या जगातला प्रत्येक माणूस देवच आहे. फक्त तो जाणत नाही का मी देव आहे. त्याला असं वाटतं का देव कुठे बाहेर आहे. बरोबर. देव स्वतःच आहे. जसा हिरण असतो ना, कस्तुरी स्वतःच असते आणि तो जगात हिंडत राहतो. अरे बाबा तू स्वतः लक्ष घे, स्वतःविषयी तू ॲनालायसिस कर. आज मी तुम्हाला भेटलो, बरोबर आहे, तुमच्याशी बोललो, त्याच्यात मी किती खरं बोललो आणि किती खोटं बोललो आणि का बोललो हे विचार जर का तुम्ही करायला सुरुवात केली का तुम्ही देवरूपात येणार. पण माणूस तो विचार करत नाही. माणूस काय विचार करतो का काहीतरी असं करायचं आहे का ज्याच्यामुळे माझं चांगलं होईल. बरोबर. मग ते देवाचे विचार नाहीत. आज जर का देवाने विचार केला का या सगळ्यांना ऑक्सिजन देतो ना, यांच्याकडून काहीतरी घ्यायला पाहिजे, मग काय होणार. यांना पाणी देतो, यांचं काहीतरी घ्यायला पाहिजे, मग काय होणार. तुम्ही स्वतःला पण तसं रूपात आणायला पाहिजे. बरोबर. तुमच्याकडून कोणी पण माणूस कधी तुम्हाला स्वतःचं म्हणेल. तुम्ही माझ्याकडे आले ऑफिसमध्ये आणि तुमचं काय काम सांगितलं म्हणजे तुम्ही स्वार्थाने आले. जर तुम्ही आले माझ्याकडे आणि सांगणार बाई काय काम असेल तर सांगा मला, ओके, तर तुम्ही माझे मित्रासारखे झाले. करेक्ट. तुम्ही माझ्या भावासारखे झाले. असं आहे. तुम्ही देवाकडे गेला कधी सांगते का देव माझ्यासाठी काय काम असेल तर सांगा. नाही सांगत कोणीच. त्याच्या स्वतःकडे एवढं लांब लिस्ट असतो प्रत्येक माणूस. आणि जेवढा जाणारा माणूस तो देवाकडे काय नाही मागितलं तसं होणार शक्य नाही. पण ते केव्हापर्यंत मागतो जेव्हापर्यंत त्याला हे माहीत नाही का मी कोण आहे. बरोबर. आता असं म्हणजे मोठेपणा नाही करायचा. कुणी म्हणेल का मोठापणा करतो. मी बाबांकडे जातो, देवळातनं दर्शन घेतो. म्हटलं बाबा माझ्यासाठी काय आज्ञा, काय आज्ञा आहे का माझ्यासाठी. ओके. काय आज्ञा असेल माझ्यासाठी सांगा. म्हणून आपण जिकडे बसलो ना तिकडे पण बाबाला आठवण केली का बाबा येतात. करेक्ट. आता तुम्ही आले माझ्याकडे काय काम घेऊन, मला खरोखर काय नाही माहीत. तुम्ही आले का परिण अशी असं तकलीफ आहे,
मी 2 मिनिटात बाबांना विचारतो, बाबा याचं काय करू? ते सांगतात काय करायचं. ओके. आज लोक म्हणतात ना, अरे परवीन तू बोलत तू काहीतरी वेगळंच करत राहतो. मी नाही करत. मी त्यांनाच विचारतो काय करू, कारण हे जग कोणाचं आहे? जग त्याचं आहे. आणि मी कोणाचं आहे? मी त्यांचं आहे. मी त्यांच्या हुकुमावर बसलोय. तुम्ही माझ्याकडे आले का बाबा तुमचं पोट दुखतोय, बरोबर आहे ना? मी स्टेटोस्कोप घेऊन बघत नाही डॉक्टर सारखा. मी बाबांना विचारतो, बाबा काय करू? बाबा म्हणतात त्याला सांग हे करायला. आता चांगलं आठवण आली, पोट दुखण्याचं आहे ना, एक कहाणी सांगतो. हे आहे 94-95ची कहाणी. त्या टायमाला इकडे माझं बिल्डिंगचं काम चालायचं ठाण्यामध्ये. तर मी बसलो होतो ऑफिसमध्ये. का तेवढाच आमचा एक सप्लायर होता, बच्चूबाई म्हणून त्यांचं नाव. तर तो आला, एक आला UPचा माणसाला बरोबर घेऊन आला. तर मी म्हटलं आला कसा? त्याच्या मला माहीत नाही कसाला आला. तो अशा त्यांना माहीत होता का गुरुवारी मी लोकांना काहीतरी विलास सांगतो. तर गुरुवारच्या दिवशी झाला. तर मी म्हटलं काय बघा बच्चूबाई? तो बोला परवीन इसके पेट में है ना 10 साल से दर्द करता है. जाम डॉक्टराकडून दवा घेतली, सगळे हे केले, काय होत नाही. वैद्यकडून घेतला, डॉक्टरकडून सगळ्याकडून घेतला, काय होत नाही. का तेवढाच आहे ना, माझ्या डोळ्यासमोर आहे ना एक रस्ता आला. असा रस्ता अच्छा माझ्या कसं असतो, जसं तुम्ही पिक्चर टीव्ही बघता ना, एक स्क्रीन चालू आहे, दुसरा स्क्रीन चालू आहे, तसा होतो. मला दिसायला लागला रस्ता. आणि मग नंतर असा एक टर्न आला. मग तिकडून आतमध्ये एक तलाव दिसला. मग तिकडून असं गल्लीतनं जाऊन एक घर दिसला. तर मी त्याला विचारलं, म्हटलं तुम जिधर उतरता है घर में से, बस में से, वहाँ से ऐसा जाके इधर एक तालाब है, इधर से ऐसा जाके तुम्हारा इधर घर है. बोलते हाँ बरोबर है. मैं बोला बाहर ऐसा कंपाउंड है और ये बाजू में बाथरूम है तुम्हारा, इधर किचन है, इधर रूम है, बरोबर है? बोले हाँ तुम क्या मेरा घर देख रहे क्या? ऐसा बोल रहा. मैं बोला हाँ देख रहा हूँ. बोले देखो मेरी माँ क्या कर रही है, बघा माझी आई काय करते. का तेवढ्यात त्याची आई आहे ना बाथरूममध्ये निघाली आणि किचनमध्ये गेली. तर मी म्हटलं तुम्हारा माँ अभी बाथरूम से निकल के किचन में गया है. तर त्यांनी फटकन आहे ना कॉल केला त्याच्या बायकोला, क्या माँ क्या कर रही है? तो ते म्हणाले की अभी बाथरूम स्नान करके आइए, खाना बना रहे हम लोग. तो मी विचार करायला लागला. मी म्हटलं रुक, तेरी माँ ने है ना सफेद और गुलाबी कलर का पट्टी वाला साड़ी पहना है, पूछ तेरी औरत को. त्याने विचारला बायकोला, अरे माँ ने कौन से कलर की साड़ी पहनी है? तो त्याची बायको म्हणते ऐसा क्यों पूछ रहे? नहीं बताना बोले कौन सी कलर की साड़ी पहनी है. त्यांनी हेच सांगितलं, सफेद और गुलाबी पट्टी का पहना है. आयला त्यांनी फोन ठेवला, आला पाय धरायला. अरे म्हटलं छोड़ अभी इधर बैठ, पहिला तेरा काम करता हूं, बैठ इधर. बसला. म्हटलं लगा आपस फोन, लगा तेरी औरत को फोन लगाया. मतलब तेरे घर का माले के ऊपर एक कुर्सी पड़ा है जिसका 3 पैर है. वो निकाल नीचे. तर त्याची बायको चढली वरती. असं मान असतो ना घरी, वर जाऊन ते खुर्ची खाली आणली. आणि मी बोला उसको बोला अभी तोड़ इसको, वो तोड़ के जलाओ. तर त्यांनी बायकोला सांगितलं उसको तोडो और जलाओ. तर त्यांनी वरोंडात आहे ना, त्याची बायको पण सॉलिड होती, मजबूत होती. त्यांनी अशी खुर्ची घेऊन पटकली का ते तुटली. आणि त्यांनी त्याच्यात काहीतरी घासलेट टाकून आग लावली. त्याने तिकडे आग लावली ना, इकडे याच्या पोटात थंड वाटतो. अरे बोलते मेरा पेट ठंडा हो रहा है. अरे बोले रुक तेरा दर्द बंद हो रहा है. 15-20 मिनिटं अर्धा तासात ती खुर्ची पेटली आणि याचं दुखणं बंद. म्हटलं अभी है क्या, दुखता है क्या? अभी नहीं. मेरे बोलता क्या था? बोले ये. मैं बोला तू वो जो खुर्ची है ना, वो एक मर गया था उसका लाया था ना. बोले हाँ मेरा ताऊ था, उधर रहता था ताऊ, उसका खुर्ची था, मेरे को अच्छा लगा. तो त्याचा जो रिलेटिव्ह होता ना त्याची खुर्ची होती. आणि तो त्याच्यावर रोज संध्याकाळी बसायचा आराम करायला. आणि तो मेल्यानंतर याने ते खुर्ची घरी आणली. त्या खुर्ची बरोबर तो पण आला होता. आणि यो काय खायचा प्यायचा ना का सगळं तो खाऊन टाकायचा. आणि याला पोट दुखत राहायचं.
हे अशी कहाणी असते. ओके. त्याच्या पोट दुखणं पण झाला. आता मला सांगा, हे विलाज कुठला डॉक्टर करू शकतो का? नाही. आणि ती खुर्चीच जाळणं हे नाही, पण ते खुर्चीला 3 पाय आहेत. ते पण मी सांगितलं, म्हणून त्याला 3 पाय आहेत, काढ बाहेर. हे जे आहे ना, एक लक्षात घ्या, हे जी वस्तू आहे ना, हे कधी होतो का जेव्हा तुमचं चित्त आहे ना शांत असेल. आणि माझ्याकडे आहे म्हणून नाही, तुम्ही पण बघू शकता, पण तुमचा चित्त शांत झाला पाहिजे. प्रत्येक आत्मा आहे ना, ते सगळी एकच आहे. मी सगळ्या लोकांना सांगतो, जी माझ्याकडे आहे ते तुमच्याकडे पण आहे. आता या जगातला तुम्ही कुठलाही बी घ्या, बी असतो ना कुठलाही झाडाचा, त्याला फोडा, तो आतमधून पांढराच निघणार. बरोबर. त्याचं कारण आहे का देवानी सगळ्यांना एक सारखं बनवला, सगळ्यांना पवित्रच बनवला. आपण आपल्या इन्व्हायरमेंटलमुळे आपण त्या रंगात फिरलो. आता तुमचा मुलगा आहे, त्याला जर का तुम्ही एका साधूंबरोबर सोडला का, तो 4 दिवसांनी तो पण श्लोक म्हणेल. आणि तेच तुम्ही जर का गुंड्यांबरोबर ठेवला तर शिव्या वगैरे का तो पण शिवगाळ करेल. तसंच एका माणसाला जर का तुम्ही सद्गुरूंबरोबर ठेवला, सद्गुरू बरोबर एकरूप झाला का त्याच्यात त्याचे सगळे तत्व ट्रान्सफर होतात. आज कसं होतं का, तुम्ही मला माझ्या समोर आले का, मी बाबांना आठवण केली का एकरूप झालो का, त्याचा सोल्युशन भेटतो. बरोबर. मला काही माहित नाही, तुम्ही असं मला सहज विचारला आणि मी जर का बाबांना नाही विचारलं तर मला काहीच नाही माहित. तुमचा मोबाईल आहे, त्याच्यात नेटवर्क आहे, तर तो मोबाईल कामाचा आहे. जर त्याला नेटवर्क नाही तर काय कामाचं आहे? तसंच माणसाचं जर का सृष्टी बरोबर एकरूप नाही तर तो माणूस काहीच कामाचा नाही. तो जगणार काय, मरणार काय, त्याच्या काही गिनती नाही. आज जे पण माणसं संत महात्मा आहेत, सायंटिस्ट आहेत ना, ते पण गुरुज आहेत. कारण ते तत्वाबरोबर एकरूप झाले, म्हणून त्यांनी तत्वात्मक काहीतरी सर्जन केला. सद्गुरू बरोबर एकरूप झाले, मग त्यांनी काहीतरी नवीन चिंतन केला. आणि हे जे म्हणतात ना की नामस्मरण, भजन, हे मी तुम्हाला सांगितलं ना, एका सायंटिस्टने एक वस्तू बनवली, त्याला विकायला किती मोठी मार्केट आहे. तर एकाने नाव घडवला, त्याला हे विकायची मार्केट आहे. नो डाऊट त्याच्यातनं तुमचं जीवन चालेल. तुम्ही आज राम नामचं स्मरण करा, कृष्ण नामचं स्मरण करा, कुठल्याही नावाचं स्मरण करा, बाबांचं नावाचं स्मरण करा, स्वामींचं नावाचं स्मरण करा. हे जे स्मरण आहे ना, हे काय आहे? हे विकणं आहे. पण जर का तुम्ही त्याच्याबरोबर एकरूप झाले तर तुम्ही काहीतरी नवीन सर्जन करणार. बरोबर. हो. एक पोरगा शाळेत शिकला, ग्रॅज्युएट झाला, तो त्या शिक्षणामुळे तो छोटाची रोजीरोटी कमवेल. पण जर का त्यांनी त्या शिक्षणाला स्वतःच्या डोक्याने आत्म्यात उतरवला का, तो काहीतरी नवीन शिक्षण काढेल, काहीतरी इन्व्हेन्शन करेल. सेम जे प्रकृतीमध्ये चाललंय ना, तेच अध्यात्मामध्ये चाललंय. तुम्ही गुरुचं नाव घेऊन तुम्हाला फार काय भेटेल, नामस्मरण केल्याने फार काय भेटेल, पण गुरुच्या वर्तनाला तुम्ही तुमच्या जीवनात आणला का तुम्ही काहीतरी नवीन करणार. बरोबर. हे आहे ना, हे एकदम उघडं पिक्चर आहे, फक्त समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. का याचं कारण आहे ना, का प्रत्येक वस्तू या जगात प्रत्येक माणूस घडू शकतो तसं नाही. तुमचं मन कुठे शांत होतो तिकडे तुम्ही काहीतरी नवीन घडवणार. जेव्हापर्यंत तुमचं मन अशांत आहे तेव्हापर्यंत तुम्ही जीवन जगणार. मन शांत झाल्यानंतर तुम्ही काहीतरी नवीन सर्जन करणार. आणि ते म्हणतात ना का, स्वर्ग नर्ग सगळे इकडेच आहे.
तुमच्या जीवनात जर का बिमारी लागली मोठी, तुम्ही हॉस्पिटलमध्ये वर्षानुवर्ष पडलेत, ते नरक नाही तर काय आहे? तुम्हाला दुसरं कुठं नरक पाहिजे? आज तुम्ही स्वस्थ असाल, मस्त असाल, तर तुम्ही स्वर्गात आहे. आणि लोक म्हणतात ना की मेल्यानंतर स्वर्गात जाणार, एकदम चुकीचं आहे. मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाणार, तर स्वर्गाचा उपभोग कसं करणार? कारण उपभोग करायला शरीर पाहिजे. आत्मा काय उपभोग करू शकत नाही. आत्मा अनुभव करू शकते, पण उपभोग करायला शरीरच पाहिजे. तुम्हाला खायला शरीर नको. काय काय धर्मात तर म्हणतात ना की उधर उसकी नदियां होंगी ने उसका फ्रूट होगा. अरे मगर तेरा शरीर नहीं होगा तो खाएगा कैसा? बरोबर. स्वर्गात असं बोलतात. बोलतात ना. बरोबर आहे. शरीर नाही तर ते उपयोग काय, उपभोग कसा होणार? म्हणजे तुम्हाला स्वर्गात जाऊन तुमचा फायदा काय? आज सिंपल वस्तू आहे ना, का तुमच्याकडे कान नाही आणि तिकडे म्युझिक वाजणार चांगला, तुमचा फायदा काय? जेव्हा तुम्ही ऐकूच नाही शकणार, काय फायदा आहे? तुमचे डोळे नाही आणि किती चांगली प्रकृती तुमच्या समोर आली तर त्याचा फायदा काय? तुम्ही स्वर्ग आणि नर्क ह्याचा अनुभव तुमच्या शरीराशिवाय घेऊ शकणार नाही. मग लोकांना किती बावलट बनवलंय. लोकांना जे धर्म म्हणतात ना आपण, ह्यांनी किती बावलट बनवलं. का मेल्यानंतर आहे तुम्ही आणि हल्ली तर एक चालू आहे, दुसरा जन्म घेणार. आणि तुम्ही जन्म घेताना तुम्ही सगळं रेकॉर्ड बनवून आणता, काय करणार आहे? अरे काय बावलटपणाचं काय हद आहे का? दुसरा जन्म आजपर्यंत कोणी घेतलेला नाही आणि कधी घेणार पण नाही. एकच जन्म आहे तुमचा, त्याच्यात तुम्ही जेवढं चांगलं करू शकता तेवढं करून घ्या, जेवढा आनंद करू शकता तेवढा आनंद करून घ्या, जेवढा तुम्ही लोकांना आनंद देऊ शकता तेवढं देऊन घ्या. कारण एकदा तुमच्या आत्मानी देह सोडला, ती परत देहात येऊ शकणार नाही. तुम्ही देहात असताना तुम्ही दुसरा देहाला जन्म देऊ शकणार, पण तुम्ही स्वतः परत जन्म घेऊ शकणार नाही. पण झालाय कसं प्रॉब्लेम? कारण आता मी लास्ट वीकला डिसाईड केला, युट्यूब आहे ना, युट्यूब हे एंटरटेनमेंट आहे, हे नॉलेज नाही. त्याच्यासाठी आहे ना एक वेगळं चॅनल बनवतो. त्याच्यात कसं आहे का कंटिन्युटी मध्ये चालेल. बरोबर. कमी लोकांनी बघितलं तरी चालेल, पण त्यांना काहीतरी भेटणार. आता कसं होतं युट्यूबवर, आता मी म्हणतो का धर्म काय आहे, आणि दुसऱ्या दिवशी ते युट्यूबवर दुसरा लावतो का बाबा ह्यो धर्म आहे. मग माणूस कन्फ्यूज होतो. बरोबर. मग तो ह्याला पण धर्म मानत नाही आणि त्याला पण मानत नाही. ते म्हणतात जाऊ द्या, 50 माणसं 50 म्हणतात. आता तुमचा मुलगा आहे, बरोबर आहे, मराठी शाळेत शिकतो. तो 2 दिवस मराठी शाळेत बसेल, मग 2 दिवस इंग्लिश शाळेत बसेल, मग 2 दिवस मद्रासी शाळेत बसेल, तर काय शिकणार? फक्त तो आनंद घेईल, बसून बघायचा, हा टीचर करतात, कारण परीक्षा होणार नाही. तुम्ही एकाच शाळेमध्ये शिकला का तुमची परीक्षा होणार? तुम्ही रोज वेगवेगळ्या शाळेत भेटला, जसा तो राजा बाबू एक पिक्चर होता आला, एक तो पिक्चर होता ना राजा बाबू, तो कधी डॉक्टर बनून फोटो काढायचा, कधी वकील बनून काढायचा, आणि कधी काय करायचा. हे युट्यूब आहे ना, इट्स अ प्युअर एंटरटेनमेंट. हा हे ठीक आहे का काही लोक आहेत का जे त्याच्यात ज्ञान देतात, कारण कसं आहे त्यांना मतलब नाही कोण बघणार, किती माणसं बघणार, त्यांना एकच आहे की आपल्याकडे काय आहे तर द्यायचा, शेअर करायचा. हा, पण आता बाबा काय बोलले का तू असं टाकत जाणार का त्यांचा पण काय फायदा नाही, तुझा पण काय उपयोग नाही सांगून. तर आपण कसं आहे हे आपण एंटरटेनमेंटचे जे स्टोरीज आहेत आपले, आपण व्हिडिओवर टाकूया. एक चॅनल आहे ना असं बनवायचं का ज्याच्यामध्ये सगळं एज्युकेशनल येणार. बरोबर. म्हणजे एक तुम्ही विचार करा, एक न्यूजपेपर आहे तुमच्या घरी, बरोबर आहे, तुम्ही रोज न्यूजपेपर वाचणार, त्याच्यात कुठलाही कंटेंट म्हणजे कॅरी फॉरवर्ड होत नाही, वेगवेगळे येतात, बरोबर आहे. आणि एक असतं तुमच्या साड्यातली बुक, साड्यातली बुक मध्ये एक कंटिन्युटी असते आणि त्याच्यातनं तुम्ही घडता. जर कंटिन्युटी असेल तर तुम्ही काहीतरी शिकणार, बरोबर, पण अनकंटिन्युटी असेल तर काय ते एंटरटेनमेंट आहे. न्यूजपेपर वाचून माणसाला कसं आहे का काय चाललंय ते माहीत पडतं. तर ते फरक आहे दोघांमध्ये.
करेक्ट. आता आपण आहे ना, जसं आपण आता स्टोरी सांगतो बाबांचे, म्हणजे आपलं जे म्हणजे खरं आपलं जे घडलं आहे त्याच्याने माणसाला आनंद येतो आणि त्यांचा विश्वास वाढतो. बरोबर. पण त्यांना जर का खरोखर अध्यात्म शिकायचं असेल आणि आध्यात्मिक व्हायचं असेल आपल्या जीवनात, तर नंतर त्यांनी त्या चॅनलवर यावं लागेल. हो बरोबर. करेक्ट. आणि त्याच्यात रोज कंटेंट टाकणार. बरोबर. आणि त्या कंटेंटमध्ये आहे ना एक स्टेप्स असणार. तो फॉलो. हां हां. म्हणजे कसं असतो का, तुम्ही कुणाबद्दल ऐकला का तुमचा विश्वास बसतो, पण तुम्ही कुणाला फॉलोअप केला का तुम्ही काहीतरी शिकणार. असे सगळे स्टोरी आहेत. तुम्हाला अजून आपण जेव्हा बसू ना तेव्हा नवीन नवीन स्टोरी काहीतरी. पण तरी तुम्ही तुमच्या बिझी वेळेत ना तुम्ही वेळ काढून प्रेक्षकांना इम्पॉर्टन्स गोष्टी सांगितल्यात आणि आपण हे असंच कंटिन्यू ठेवू. बिझी आहे ना, बिझी. आता तुम्ही सांगितलं तर बरं झालं. बिझी कोण असतो माहिती आहे का? कोण असतो? बावलट. ओके. तुम्हाला जगात जो माणूस बिझी दिसला ना का समजा बावलट आहे. ओके. कारण बिझी होण्यासारखं काय आहेच नाही. सगळं तर फुकटमध्ये भेटलंय. करेक्ट. सगळं फुकटमध्ये भेटलंय तर तू बिझी कसला? आणि ते पण अध्यात्माच्या गोष्टीसाठी आणि देवाच्या गोष्टीसाठी बिझी कोणीच नसतो. करेक्ट. कारण इकडे आलो आपण या जगात आनंद घ्यायला, तर हे आनंदच आहे. मी तुम्हाला म्हणतो ना तेव्हा मला म्हणताना पण मला फार आनंद होतो आणि तुम्हाला ऐकताना पण आनंद होतो. आणि बिझी तर कसं आहे, बावलट असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझीच असतो. आणि असंच नाही, घरी गेला तर रात्री पण बिझी असतो. पण त्याला काय करणार आपण? बिझी सारखं काय नाही. आणि आज गुरुवार आहे ना, गुरुवारी मी फक्त अध्यात्मासाठीच पूर्ण दिवस ठेवतो. आणि आपला हा गुरुवारचाच कार्यक्रम बनवतो. तर थँक्यू सो मच दादा. आणि आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये अजून एक अनुभव आपण चालूच ठेवू. आणि तुमच्याकडे असे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स मेन्शन आहे. आणि दादांचं पण चॅनल एक नवीन येणार आहे, त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन करेन. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. माझ्या जे चॅनल नवीन येणार आहे ना त्याच्यात एज्युकेशनच आहे, अध्यात्माचा. ते लिंक मध्ये मेन्शन करू. कारण एंटरटेनमेंट पण असणार, पण एज्युकेशनल एंटरटेनमेंट जास्त. बरोबर. कारण कंटेंट चेंज नाही होणार ना, माणसाला काहीतरी भेटेल, फॉलो करतील.